नमस्कार मंडळी, चला तर उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नाही, काही खावंसं वाटत नसेल तर हा पदार्थ नक्की बनवा। तर आज आपण मुरमुऱ्यामध्ये बेसन पीठ टाकून हलका फुलका पदार्थ पाहतोय, त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे आपल्याला लागणार आहे 1 वाटी। आता त्यामध्ये आपल्याला इथे 2 ते 3 चमचे इतकं बेसन पीठ लागणार आहे। तर आपण इथे 3 चमचे बेसन पीठ घेतलं, तसंच त्यामध्ये 1 चमच इतकी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच आपल्याला आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला पातळसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर आजचा पदार्थ खूपच हलका फुलका लाईट वेट असणार आहे। तसंच तुमच्या तोंडाला कितीही चव नसू द्या, तुम्ही हा पदार्थ तुमच्या समोर आला ना की पोट भरून खाणार याची मात्र खात्री। तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसंच चॅनलला आणखीन तुम्ही फॉलो केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि तुम्ही कमेंट केल्यामुळे तुमच्या कमेंटचे पर्सनली उत्तर देण्यासाठी तुम्ही कुठल्या शहरातून गावातून व्हिडिओ पाहताय ते कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका। तर इथे आपण थोडं पाणी घालून घट्टसर असं बेसन पीठ अशा पद्धतीचं भिजवून घेतलेलं आहे। पातळसर बेसन पीठ मळायचं आहे, खूप घट्ट किंवा खूप पातळ न करता अशा स्वरूपाचं आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। बेसन पिठाचं मिश्रण तयार करून झाल्याच्या नंतर इथे लागेल मिक्सिंग बाउल। आता त्यामध्ये 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहे। इथे मुरमुरे तुम्ही कुठेही वापरू शकता, जसं की घरामध्ये बऱ्याच दिवस राहिल्यामुळे मुरमुरे चिमतात, त्याचं काय करायचं, अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। शिवाय आता फ्रेश मुरमुरे वापरून सुद्धा बनवू शकता। तर त्यासाठी इथे मुरमुरे भिजतील इतकं पाणी घालून घेतलं आणि आता हे मुरमुरे कमीत कमी 10 मिनिटे आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचे आहे। तर पाहू शकता 10 मिनिटानंतर व्यवस्थित असे पाण्यामध्ये मुरमुरे भिजले गेलेले आहे। आता हे मुरमुरे एकदम कडक असल्यामुळे पाण्यामध्ये ठेवले तरच ते व्यवस्थित असे भिजले जातात। तर मुरमुरे छान असे भिजले गेलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे मुरमुरे हाताने असे कुस्करून घेऊया, जेणेकरून ते छान असे कुस्करल्या जातील। तर आता संपूर्ण मुरमुरे जे आहेत ना ते हाताने होतील तितके कुस्करून घ्यायचे आहे। इथे मात्र मुरमुरे कुस्करत असताना आपल्याला मिक्सरचा अजिबातच वापर करायचा नाही, जेणेकरून हा पदार्थ परफेक्ट चवीचा होण्यासाठी। तर पाहू शकता इथे हातानेच मी होईल तितके मुरमुरे बारीक असे कुस्करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे पाव वाटी इतकं लागणार आहे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर या जागी तुम्ही गव्हाचं पीठ देखील इथे वापरू शकता। त्याचमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे, कढीपत्ता व कोथिंबीर देखील बारीक कट करून घेतले। कढीपत्ता बऱ्याच वेळेला खाण्यात येत नाही, पण तुम्ही अशा पदार्थांमध्ये बारीक कट करून टाकू शकता। त्यानंतर हिरवी मिरची व लसूण देखील आपण बारीक असा कट करून घेतलाय। हे सर्व जिन्नस आपल्याला इथे या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटून आपल्याला बेसन पिठाचं जे मिश्रण तयार करून घेतलं ते देखील इथे टाकून घेतलेलं आहे। आता याच वाटीने पुन्हा एकदा अर्धी वाटी इतकं पाणी आपण यामध्ये ॲड करून घेतलं। तसंच आता हे आपल्याला चमच्याने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे बाइंडिंग छान येतं। आता अगदीच तांदळाचं पीठ नसेल तर आपण गव्हाचं, ज्वारीचं कुठलंही पीठ इथे वापरू शकतो, जेणेकरून हा पदार्थ एकदम खुसखुशीत तयार होईल। आता आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर सगळीकडून हे मिश्रण जे आहे ते हलवून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते हलवून घ्यायचं आहे। तर पहा, तुम्ही चमच्याने हलवू शकता किंवा हाताने जरी एकसारखे बाइंडिंग येईल इथपर्यंत आपण हे मिश्रण तयार करून घेऊ शकतो। तसंच आपण इथपर्यंत या मिश्रणामध्ये मीठ घातलं नव्हतं, तर आता या स्टेजला आपण मीठ देखील घालून घेतलेलं आहे। सुरुवातीलाच आपण जेव्हा सर्व साहित्य घालत असतो त्या टायमिंगला देखील तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता आणि हे मिक्स करून घेऊ शकता। तर मंडळी, तुम्ही ना यामध्ये पालक घातला आहे, तसंच हलके फुलके मुरमुरे यापासून बनवलेला हा पदार्थ तुम्ही जर डाएट करत असाल ना तर डाएटमध्ये हा पदार्थ नक्की ॲड करा। तसंच तुम्ही हा पदार्थ बनवताना यामध्ये शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी ह्या अशा विविध प्रकारच्या भाज्या देखील ॲड करू शकता आणि हा नाश्त्यासाठी हा हलका फुलका पदार्थ बनवू शकता। आता इथे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपल्याला हा पदार्थ शेकवून घ्यायचा आहे आणि थापवून देखील घ्यायचा आहे। तर त्यासाठी सुरुवातीला छान असं तेल लावून घेतलं, त्यानंतर तयार केलेलं मिश्रण यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं घालून घ्यायचं आहे। तर पहा, तुम्हाला जेवढं साहित्य हे थालीपीठ बनवायचं असेल तेवढे मिश्रण घालून घेऊ शकता। तर इथे मिश्रण घालून झाल्याच्यानंतर हाताला पाणी लावायचं आणि होईल तितकं पातळ याचं थालीपीठ थापून घ्यायचं।
तर मुरमुऱ्याचं थालीपीठ तुम्ही आजवर खरंच खाल्लं नसेल, पण तुम्हाला माहिती आहे का, ठेल्यावर मिळतं ना त्यापेक्षाही जबरदस्त आणि कुरकुरीत हे मुरमुऱ्याचं थालीपीठ होतं. त्याशिवाय यामध्ये घातलेला पालक इतका चविष्ट लागतो, तसंच यामध्ये घातलेली प्रत्येक जिन्नस खूप चविष्ट लागते, कारण हे मुरमुऱ्याचे टेस्ट इतके जबरदस्त येते. आणि आपण हे मुरमुऱ्यापासून बनवलेले थालीपीठ आहे, त्यामुळे चविष्ट तर इतके होतात आणि अप्रतिम लागतात. तसंच तुम्ही यावरती दिसण्यासाठी आकर्षक असं थालीपीठ दिसावं यासाठी तुम्ही यावरती पांढरे तीळ देखील घालून घेऊ शकता, पण आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी इथे पांढरे तीळ स्किप केलेले आहे. आता 2 मिनिटे झाकण ठेवून आपण हे थालीपीठ एका साईडने शेकवून घेतलं. आता दुसऱ्या बाजूवरती शेकवण्यासाठी वरून थोडंसं तेल सोडून घेतलं. सगळ्या बाजूने थालीपीठ मोकळं करून घेऊया आणि पलटवून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त कुरकुरीत असं थालीपीठ एका साईडने भाजलं गेलेलं आहे. सेमच आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थालीपीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. मंडळी, बनवायला अतिशय सोपे थालीपीठ आहेत. सकाळच्या काही गडबडीत किंवा मुलांना एखाद दिवशी असं मस्त चटपटीत खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा वेळेला हे थालीपीठ बनवून देऊ शकता. वेळ अजिबातच लागत नाही, कारण मुरमुऱ्यापासून बनवल्यामुळे अगदी झटपट हे थालीपीठ तयार होतं. तर पुन्हा एकदा 2 मिनिटे झाकण ठेवून हे थालीपीठ भाजून घेतलं. आता दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत थालीपीठ भाजून घेतलं. पहा बरं, आपण जे ठेल्यावरती थालीपीठ खातो ना त्यापेक्षाही सुंदर झालेले आहेत. तसंच बाहेर ना कुठलाही पदार्थ खा, पण तो किती हेल्दी बनवलेला असतो हे काही आपल्याला माहीत नसतं. जसं की ते फडकं कुठलं वापरतात किंवा हात स्वच्छ धुतात का कुठलं पाणी वापरतात, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खरं तर माहीत नसतात. पण जेव्हा तोच पदार्थ आपण घरी कमी साहित्यातही बनवला, पण आपण सगळ्या प्रकारची काळजी घेऊन बनवतो, जेणेकरून तो हेल्दी पौष्टिक असा होईल. तर मुलांना देताना ना तुम्ही शक्यतो घरीच असे मस्त पौष्टिक हेल्दी पदार्थ बनवून द्या, जेणेकरून मुलांना घरचं खाण्याची आवडही राहील आणि मुलांना तसंच आपण बनवलेले हेल्दी खाताही येईल. त्यामुळे कंटाळा न करता सर्व आयांना माझं सांगणं आहे की कंटाळा न करता मुलांना असे वेगवेगळे प्रकार बनवून खायला द्या. तर आपण सेमच पद्धतीने दुसरं थालीपीठ देखील बनवून घेतलेलं आहे. आता हे थालीपीठ देखील आपण पलटवून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटे झाले की पलटवून घ्यायचं. सुरुवातीचं थालीपीठ पलटताना जरी तुम्हाला वाटलं की हे तुटतं की काय, पण त्यानंतरचे सर्व थालीपीठ अगदी झटपट आणि एकसारखे कुरकुरीत तयार होतात. तर पाहू शकता, दुसरं थालीपीठसुद्धा किती सुंदर असं झालेलं आहे. आता फक्त थालीपीठ भाजत असताना दाबून भाजायचं, म्हणजे ते छान असं क्रिस्पी कुरकुरीत भाजलं जातं. तर पहा, आपण हे दुसरं थालीपीठ देखील ना दोन्ही बाजूने कुरकुरीत होईस्तोवर भाजून घेणार आहोत, जेणेकरून ते छान असं भाजलं जाईल. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे देखील मला कमेंट करून कळवा. तसंच तुम्ही ही मुरमुऱ्यापासूनची थालीपीठ रेसिपी कधी ट्राय केली का ते देखील मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसंच आपल्या चॅनलवरती अशा शॉर्ट आणि झटपट इंटरेस्टिंग आणि पौष्टिक रेसिपी भरपूर साऱ्या अपलोड केलेल्या आहेत. तर चॅनलवरती जाऊन एकदा सर्व रेसिपी चेकआउट करायला विसरू नका. तर आपले मस्त असे मुरमुऱ्याचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. तर इथे मी 2 थालीपीठ बनवून घेतलेत, पण आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 3 थालीपीठ तयार होतात. तर इथे आपले तयार झालेले हे 2 थालीपीठ तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत. आता हे थालीपीठ तुम्ही एखाद्या हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. कशाही सोबत खाल्ले तरी अप्रतिम लागतात. तर मस्त असे सॉससोबत तर सर्वांना प्रचंड आवडले, पण तुम्ही ना तुम्हाला आवडेल त्यासोबत हे थालीपीठ खाऊ शकता. तर मस्त असे आपले थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहेत. तर खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर लगेचच फॉलो करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.